कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर खाटीक समाजाचं आंदोलन। खाटीक शासनाविरोधात रस्त्यावर उतरलेले आहे। पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। आंदोलन स्थळाची ही दृश्य आहे। शासनाचा निषेध करण्यात आलेला आहे। हातात पोस्टर घेत खाटीक समाजाकडून हे आंदोलन। पोलिसांसमोरच आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। आंदोलक आक्रमक झाले होते। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किशोर पगारे हे आमच्यासोबत जोडले गेले आहे। किशोर, खाटीक समाज का आक्रमक झालाय, का हे नेमकं आंदोलन करण्यात आलं? ज्या पद्धतीने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अभिनव गोयल जे आयुक्त आहेत केडीएमसीचे, त्यांनी एक फरमान काढलं होतं की चिकन मटन विक्री बंदीला 15 ऑगस्ट रोजी बंद असणार आहे। हा 1988 जो सर्क्युलर आहे तो त्यांनी पारित केला होता। परंतु ज्या पद्धतीने इथे विरोधक आक्रमक झाले होते, तर महाराष्ट्र राज्य मटन विक्री संघटनेचे अध्यक्ष आणि खाटीक समाज हा सुद्धा आक्रमक झाला होता। आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक असतील किंवा बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस असतील, यांनी मोठ्या प्रमाणात एक छावणीचं स्वरूप इथं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर आलं होतं। आणि या अंतर्गत आता कुठेतरी खाटीक समाजाने एक मोठं आंदोलन करून त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। हा स्वातंत्र्यावर घाला आहे। स्वातंत्र्याच्या दिनी आम्हाला जर समजा आमचा व्यवसाय करायला जर बंदी घालत असतील तर या शासनाचा निषेध असो, अशा प्रकारच्या घोषणा त्यांनी दिलेल्या आहे। आणि या प्रकारे आता आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एक मोठी सध्याची ही बातमी आपण जय महाराष्ट्रातर्फे बघत आहोत। जी, पोलीस सध्या किशोर आंदोलकांना ताब्यात घेताना पाहायला मिळत आहे, तर आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी पोलिसांच्या देखील हाताबाहेर ही परिस्थिती जाताना पाहायला मिळाली आहे। नक्कीच आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीने आंदोलक जे आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात इथे लपले होते महानगरपालिकेच्या बाजूलाच, आणि त्यांनी एकत्र येऊन जो संघर्ष केलेला आहे, एळकोट एळकोट जय मल्हार अशा प्रकारच्या घोषणा देत भारत माता की जय अशाही घोषणा दिल्या। आणि स्वातंत्र्यावर हा जो स्वातंत्र्य दिनीच जो घाला आहे, स्वातंत्र्य दिनाचा म्हणजे लोकशाही कुठेतरी जिवंत आहे की नाही अशा प्रकारचं वक्तव्य या आंदोलकांतर्फे करण्यात आलं। आणि आता त्यांना मोठ्या प्रमाणात ताब्यात घेण्यात आलेलं आहे। प्रणिता जी, किशोर धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मटण बंदी ही काही मनपांनी जाहीर केलेली आहे आणि त्याविरोधातच खाटीक समाज आक्रमक झालेला आहे। खाटीक समाजानं रस्त्यावर उतरत आंदोलन केलेलं आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर खाटीक समाजाचं हे आंदोलन। तर ही बंदी म्हणजे आमच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याचं खाटीक समाजानं म्हटलंय। यावेळी आक्रमक झालेल्या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर हातात निषेधाचे पोस्टर घेत ही बॅनरबाजी करण्यात आली आणि या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चिकन मटन बंदी विरोधात खाटीक समाज आक्रमक झालेला आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर खाटीक समाजाचं हे आंदोलन। पोलिसांनी यावेळी काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतलं। आक्रमक होत हे आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहे आणि शासन या निर्णयाला विरोध त्यांनी दर्शवलेला आहे। अशा प्रकारे बंदी जाहीर करणं, बंदी लावणं म्हणजे स्वातंत्र्यावर घाला असल्याचं देखील या खाटीक समाजाचं म्हणणं आहे। जोरदार घोषणाबाजी पोलिसांसमोरच खाटीक समाजानं केलेली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर खाटीकांचं हे आंदोलन। तर गेल्या काही दिवसांपासून चिकन मटण बंदीचा हा निर्णय वादाचा ठरतोय। राजकीय प्रतिक्रिया देखील या संबंधात समोर आलेल्या आहेत। जितेंद्र आव्हाड यांनी सर्वप्रथम या बंदीचा विरोध केला होता आणि आपण 15 ऑगस्टच्या दिवशी चिकन मटण खाणार असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यानंतर विविध पक्षांच्या प्रतिक्रिया देखील समोर आल्या आणि एकूणच या प्रकरणावरून वादंग सुरू झाला होता। खाटीक समाज देखील या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेला आहे। तर खाटीक समाजाकडून आंदोलनाचा इशारा याआधीच देण्यात आला होता आणि त्यानुसार आंदोलन करण्यात येतंय। आजच्या दिवशीच्या प्रशासनाच्या या निर्णयाला जोरदार विरोध होतोय। निषेधाची पोस्टर हातात घेत निर्णयाचा विरोध करण्यात आलेला आहे आणि ही बंदी म्हणजे चिकन मटन विक्रेत्यांवर अन्याय असल्याचं समाजाचं म्हणणं आहे।